भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्य नाही, तर जगण्याची उमेद गमावलेल्या कोट्यावधी भक्तांना आधार देणारा हा महामंत्र आहे. जेव्हा जेव्हा माणसाला चोहूबाजूनी संकटाने घेरलेलं असतं आणि सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नसतो, तेव्हा स्वामी समर्थांचे हे शब्द एखाद्या दैवी प्रकाशासारखे धावून येतात. सोशल मीडियावर सध्या स्वामींच्या अशा अनेक अद्भुत लीला आणि चमत्कारांच्या कथा प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्या वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. चला तर मग जाणून घेऊया अशाच एका मनाला स्पर्श करणाऱ्या आणि थक्क करणाऱ्या स्वामींच्या खास कथा. एका विषारी सापाचे झाले सोन्याचे दागिने. एका गावात एक अत्यंत गरीब पण स्वामींचा निस्सीम भक्त राहत होता. गरिबीमुळे घरात रोज भांडणे होत आणि त्याची पत्नी नेहमी त्याला टोमणे मारायची. एके दिवशी हताश होऊन त्याने तो स्वामींच्या चरणी आला. स्वामींनी त्याला जंगलात जाऊन लाकडे तोडायला आणायला सांगितली. तो जंगलात गेला असता त्याला तिथे लाकडाऐवजी अनेक विषारी साप जमिनीवर सळसळताना दिसले. पण स्वामींच्या शब्दावर त्याचा इतका गाढ विश्वास होता की त्याने कोणतीही भीती न बाळगता ते साप गोळा केले आणि एका कापडात बांधून घरी आणले. आणि घरी आल्यावर जेव्हा त्याच्या पत्नीने रागाच्या भरात ते गाठोडे उघडले, तेव्हा चमत्कार घडला होता. त्या गाठोड्यात एकही साप नव्हता, तर त्याचे रूपांतर चकाकणाऱ्या सोन्याच्या दागिन्यामध्ये झाले होते. स्वामींनी आपल्या भक्ताची गरिबी क्षणात दूर केली. आता दुसरी कथा आपण बघूया. मुठीतल्या वाळूची झाली शुद्ध चांदी. दुसरी एक कथा मजेशीर आहे, जी खूप चालते. ती म्हणजे एक कर्जबाजारी भक्ताच्या सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका भक्ताने स्वामींच्या चरणी धाव घेतली आणि रडत रडत आपली व्यथा मांडली. स्वामींनी हसून जमिनीवरील एक मुठभर वाळू उचलली आणि त्याच्या हातात दिली. हे घेऊन जा, तुझे कल्याण होईल. आणि भक्ताने सुरुवातीला खूप विचार केला की या वाळूने माझे कर्ज कसे फिटणार, पण स्वामींच्या आज्ञेचे पालन करत तो घरी परतला. घरी आल्यावर त्याने जेव्हा ती वाळू कापडावर ओतली, तेव्हा ती वाळू नसून शुद्ध चांदीचे कण आणि चांदीच्या विटा झाल्या होत्या. या चांदीमुळे त्याचे सर्व कर्ज फिटले आणि त्याचे कुटुंब सुखी झाले. स्वामी समर्थाच्या या कथा आपल्याला हेच शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्याचा स्वामीवर अढळ विश्वास असतो. त्याच्या पाठीशी स्वामी नेहमी उभे राहतात. तर भक्त हो, स्वामी समर्थांच्या या अद्भुत कथा ऐकल्यानंतर एक गोष्ट मनाला नक्की भिडते की ती म्हणजे स्वामी कधीच कुणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. आज सोशल मीडियावर या कथा व्हायरल होत आहेत कारण माणसाला आज चमत्काराची नाही तर एका खंबीर आधाराची गरज आहे. पण इथे एक गोष्ट आपण विसरता कामा नये. स्वामींनी त्या भक्ताला वाळू दिली तेव्हा भक्ताने ती वाळू फेकून दिली नाही, त्याने ती श्रद्धेने घरी आणली. स्वामींनी दुसऱ्या भक्ताला साप पकडायला सांगितले तेव्हा तो घाबरला नाही, त्याने स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला. म्हणजेच काय, चमत्कार तिथेच घडतो जिथे अटळ विश्वास असतो. स्वामी आजच्या भक्तांना काय संदेश देत आहे, तर स्वामी म्हणतात, अरे माणसा, तू घाबरतोस कोणाला? तुझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात, तुझ्या प्रत्येक अश्रू मागे मी उभा आहे. जेव्हा तुमचे सगळे रस्ते बंद होतात, तेव्हा तुमचे हक्काचे लोक तुमची साथ सोडतात, तेव्हा समजून जा की आता तुमची दोरी थेट अक्कलकोटच्या स्वामींच्या हातात गेली आहे. स्वामींनी तुमच्याकडून सोन्या चांदीचे दागिने किंवा मोठे नवस नको आहेत. त्यांना हवी आहे फक्त तुमची निरागस भक्ती आणि सबुरी. संकट कितीही मोठे असू द्यात, आज या कथेचा शेवट करताना स्वामींचे ते अमर शब्द स्वतःच्या मनात पक्के कोरून ठेवा.
दोन्ही हात जोडून डोळे मिटून आणि पूर्ण श्रद्धेने म्हणा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही एक पाऊल स्वामींकडे टाकून तर बघा, ते तुमच्यासाठी 10 पावले धावत येतील. ज्याच्या हृदयात स्वामींचे नामस्मरण आहे त्याला जगातील कोणतीही ताकद हरवू शकत नाही. तर भक्तो हो, स्वामींचा हा चमत्कार, त्यांचे संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. आज अनेक जण संकटात आहेत, निराश आहेत. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाला तरी जगण्याची नवी उमेद मिळू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही स्वामींची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि पुन्हा अशाच छानशा नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.